विद्यार्थी मित्रांनो, मी धुमाळ सर, लाना होशिंग ज्युनियर कॉलेज जामखेड. आज आपण युनिट नंबर 1.4 या चॅप्टरमधील बिग डाटा बिग इनसाइट पेज नंबर 35 टेक्स्टबुक पेज नंबर 35 हा लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टू सी द आइसब्रेकर. आइसब्रेकर पेज नंबर 35. First question, give business suggestion to the respective industry company for the following situation one is done for you. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला सॉल्व करून दिलेला आहे. तर पहिला क्वेश्चन कोणता आहे आपण बघूया. मेनी पॅसेंजर प्रिफर मॉर्निंग फ्लाईट बिटवीन 7 AM अँड 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. बरेचसे पॅसेंजर सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये फ्लाईट पकडतात. तर आपलं सजेशन काय असणार आहे, तर ऑलरेडी त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. काय आहे उत्तर आपण पाहूया. दिलेलं इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाईट बिटवीन 7 AM अँड 9 AM. म्हणजेच त्यावेळेस 7 ते 9 या सकाळच्या वेळेस काय करायला हवं, जर फ्लाईटची संख्या वाढवायला हवी किंवा विमानांची संख्या वाढवायला हवी. सेकंड क्वेश्चन आपल्यासाठी आहे नंबर बी. मेनी स्टुडंट आर ऑप्टिंग फॉर MPSC अँड UPSC एक्झाम. की बरेचसे विद्यार्थी की MPSC आणि UPSC हे क्षेत्र अभ्यासासाठी निवडतात, या एक्झाम देण्यासाठी प्रेफरन्स देतात. तर आपलं सजेशन काय असणार आहे, तर या ठिकाणी आपण डायरेक्ट सॉल्व केलेले आन्सर पाहूया. इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झामिनेशन सेंटर. जे एक्झामिनेशन सेंटर आहेत तर त्याची संख्या या भारतातील वाढवायला हवी. अँड ॲड मोर जॉब इन इट. आणि यामध्ये बरेचसे जॉब या क्षेत्रामध्ये वाढवायला हवेत असं आपल्याला वाटतं. देन नंबर सी. मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्कमध्ये बरेचसे जण मॉर्निंग वॉक्ससाठी जातात. आपलं सजेशन काय असणार आहे, तर इन्क्रीज द फॅसिलिटी इन द पार्क. त्या पार्कमधील फॅसिलिटी आहेत त्या वाढवायला हव्यात. स्टार्ट मोर सच पार्क्स इन द सिटी. त्या बऱ्याचशा या वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन अ डिफरंट एराज की बऱ्याचशा ठिकाणी मोर सच पार्क्स हे क्रिएट करायला हवेत. चार्ज मर्ज फॅसिलिटी. आणि अल्प दरामध्ये ह्या सुविधा त्यांना प्रोव्हाइड करायला हव्यात. तसेच चार्जेस टू मेंटेन द क्वालिटी ऑफ द गार्डन. आणि जे शुल्क आकारलं जातं ते त्या गार्डनमधील ज्या क्वालिटी आहेत, जे गार्डनमधील इक्विपमेंट आहेत ते डेव्हलप करण्यासाठी वापरायला हवं. नंबर 4. मेनी पीपल बाय क्लॉथ फ्रॉम miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट. की बरेचसे लोक miracle.com या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ऑर्डर करतात. तर आपण काय करायला हवं, तर इन्क्रीज न्यू ब्रँड अँड गिव डिस्काउंट टू द अट्रॅक्ट. की इन्क्रीज न्यू ब्रँड, की नवीन वेगवेगळे ब्रँडच्या वस्तू बनवायला हव्यात किंवा त्याची संख्या वाढवायला हवी. कारण का, टू अट्रॅक्ट द मोर पर्सन. कीप गुड क्वालिटी प्रोडक्ट अँड गिव गुड कस्टमर केअर सर्व्हिस. आणि कस्टमरला वेगवेगळी चांगल्या प्रकारे सर्व्हिस द्यायला हवी. देन नंबर 5. द व्ह्युअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM टू 10 PM. की संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये जे व्ह्युअरशिप आहे, दर्शकांची संख्या आहे टेलिव्हिजनच्या, ती जास्त आहे. तर काय करायला हवं, इन्क्रीज सोशल अवेअरनेस अँड सायंटिफिक कॉन्सिक्वेन्स प्रोग्राम्स. की यामध्ये सोशल अवेअरनेस, सामाजिक जनजागृती निर्माण करायला हवी. आणि सायंटिफिक कॉन्सिक्वेन्स किंवा सामाजिक जे विज्ञान निष्ठ जे प्रोग्राम आहेत त्याची वाढ करायला हवी ड्युरिंग दिस पिरियड. इन्क्रीज द रेट ऑफ ॲडव्हर्टायझिंग ड्युरिंग दिस पिरियड. आणि ॲडव्हर्टाईजचं जे रेट आहे, ॲडव्हर्टाईजचे जे पैसे घेतले जातात तर ते जास्त वाढवायला हवेत असं आपलं एक वैयक्तिक मत आहे. नंबर 2 जे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर काय आहे पाहूया. पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. कॅन यू नेम अ फ्यू. आपल्याला बरेचसे माहिती मिळवण्याचे साधनं आहेत, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. काय आहेत बघूया आपण. की तुम्हाला काय, आपण कोणत्या साधनांच्या सहाय्याने आपण माहिती मिळवू शकतो. जसं की तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये काय आहे, फेसबुक आहे. फेसबुकमधून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवू शकतो. व्हॉट्सॲप आहे, टेलिग्राम आहे, की याद्वारे आपल्याला माहिती मिळू शकते एक्सेट्रा. किंवा आणखी काय, कोणत्या प्रकारची आपण माहिती मिळू शकतो. न्यूजपेपर आहे,
टेलिव्हिजनद्वारे आपण माहिती मिळवू शकतो. वेबसाईट आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट आपण त्याद्वारे माहिती मिळवू शकतो. फिल्म, चित्रपटाच्या माध्यमातून आपण माहिती मिळवू शकतो. ब्लॉग आहे, आपल्या शाळेने, आपल्या कॉलेजने, लहान औषध ज्युनियर कॉलेजने जो ब्लॉग डेव्हलप केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे 5वी ते 12वीपर्यंतच्या विषयी आणि 5वी ते 12वीपर्यंतचे अभ्यास या एका ब्लॉगच्या साहाय्याने आपल्याला करता येतो आहे. रिपोर्टर, जे रिपोर्टर्स आहेत किंवा वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेले रिपोर्ट आहेत, वेगवेगळ्या याच्यावर संशोधन केलेले असतील तर त्याद्वारे आपल्याला माहिती मिळते. पॅम्पलेट असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असतील, ब्राउचर्स असतील, डिक्शनरी आहे, एन्सायक्लोपीडिया, जो विश्वकोश आहे, विश्वकोशामधूनही आपल्याला भरपूर माहिती मिळते. वेब सर्च इंजिन असतील, आपण ज्या ज्या प्रकारच्या वेब सर्च इंजिन वापरतो, गुगल असेल, याहू असेल किंवा बिंग नावाचं जे वेब सर्च इंजिन असेल त्याद्वारेही आपण माहिती मिळवू शकतो. तसंच मॅगझिन किंवा बुक असतील, पुस्तकाद्वारेही आपण बरीचशी माहिती मिळवतो. ऑनलाईन शॉपिंग साईट असतील, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन एक्सेट्रा, याद्वारेही आपण बऱ्यापैकी माहिती मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच बिग डाटा बिग इनसाईट याचं जे आईस ब्रेकर आहे, आपण यामध्ये प्रिंटेड स्वरूपात किंवा आपण काय म्हणूया त्याला की टाईप केलेल्या स्वरूपात आपल्याला इथं पाहायला मिळेल की पहिला मुद्दा, पहिली ॲक्टिव्हिटी या पहिल्या पानावर दिलेली आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी बी आहे, पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, नेम फ्यू सोर्सेस, आणि त्याची नावं आपल्याला दिलेली आहेत. आता पाहूया की या बिग डाटा बिग इनसाईट या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन काय आहे, नेमका या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. त्या अगोदर आपण नेमका हा पार्ट कोणी लिहिलेला आहे, लिहिला आहे की नाही किंवा काय आहे तर आपण समजून घेऊया की या बिग डाटा बिग इनसाईट हा पार्ट सुरू करण्यापूर्वी यामध्ये आपण पाहू शकतो की हा पार्ट आपण बघितला असेल, आपण पाहिलं असेल, या पाठात कुठलाही ऑथर नाही, कोणीही लिहिलेला नाही, लेखक नाही आहे, इंट्रोडक्शन नाही या पाठाला. हा लेसन म्हणजे एक सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे जी इकडून तिकडून ॲक्युम्युलेट केलेली आहे, कलेक्ट केलेली आहे. ती टेक्नॉलॉजीमधील इन्फॉर्मेशन आहे. टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये, IT या क्षेत्रामधील इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. डेटा म्हणजे नेमकं काय आपल्याला यामध्ये बघायचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये उपयोगात येते अशी ही इन्फॉर्मेशन आहे. या लेसनची सेंट्रल आयडिया मी आपल्यासमोर ठेवत आहे. डेटा इज अ फ्यूल. डेटा इज अ फ्यूल म्हणजे डेटाला आपण इंधन पण म्हणतो. आता इंधन कुठं उपयोगी आहे, कशाला कोण वापरतं, आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. डेटा इज अ फ्यूल असे एक म्हण आहे, म्हणजेच माहिती एक इंधन आहे. ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेलची किंमत असते तशीच डेटाची किंमत व्हॅल्युएबल आहे. म्हणजे व्हॉट इज अ बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे की बिग डेटा मीन्स व्हॉट इज बिग डेटा. देर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल. या लोकांच्या जीवनामध्ये रिव्हॉल्युशन, एक क्रांती म्हणजेच डेटा. की काय आहे की कोणत्या प्रकारची क्रांती आहे. देर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ द पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. आवर फूड हॅबिट, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट, ज्या गोष्टी आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आवर फूड हॅबिट, अन्न खाण्याच्या सवयी असतील, आवर हेल्थ केअर फॅसिलिटी, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. की आपण बऱ्याचपैकी ह्याला चेंज केलेलं आहे. सेकंड पॉईंट आपण इथं बघू शकतो, द मॅसिव्ह डेटा विथ अस वर्क वंडर. की हा महावाढव्य, शक्तिमान किंवा भरीव असा प्रचंड असा जो डेटा आहे, मॅसिव्ह डेटा विथ अस वर्क वंडर. आणि निश्चितच एक चमत्कार आहे, वंडर्स, किंवा आपण एक चमत्कार म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. फ्रेंड्स, डू यू नो what happen when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make an online purchase or watch video? Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. की आपण ज्या गोष्टी फेसबुकवर करतो, व्हॉट्सॲपवर करतो, त्या आपल्या ॲनालाइज केल्या जातात, त्या रेकॉर्डेड असतात. त्या गोष्टी आपल्याला एव्हरी ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि ह्या सर्व डेटा या वेबसाईटला त्याच्यामध्ये जो व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, मेसेंजर असेल, हाईक असेल, मेसेजेस असेल, तर याच्यामध्ये तो ॲक्सेस आपण जो करतो डेटा, तर तो कलेक्ट केला जातो, रेकॉर्डेड केला जातो, मॉनिटर केला जातो. लास्ट पॉईंट याच्यामधला आहे, डेटा सोर्सेस कॅन बी वेब, सोशल मीडिया, मोबाईल डेटा एक्सेट्रा. त्याचे सोर्सेस कोणते आहेत, मोबाईल डेटा असेल किंवा कोणकोणते आहेत आपण आणखी बघूया. फॉर एक्झाम्पल, वेब
सेल, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन, की बरेचसे याच्यामध्ये दिलेले आहेत की याच्यामध्ये काय करता येईल. द डेटा अवेलेबल इज इंडस्ट्रियस अँड कंपनीज इज इनॉमसली इन्क्रीजिंग इन व्हॅल्यूम, व्हेरिएशन, व्हेलॉसिटी, व्हेरॅसिटी अँड द व्हॅल्यूम, की काय काय याच्यामध्ये असतं. इंडस्ट्रियल अँड कंपनी डेटा इन्क्रीज इन, इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये या डेटाने काय काय इन्क्रीज करता येतं, काय वाढवता येतं. व्हॅल्यूम, त्याचं प्रमाण आपल्याला तपासून पाहता येतं. व्हेरिएशन, विविधता असते त्यामध्ये, वैविध्यता असते त्यामध्ये. व्हेलॉसिटी, त्याचा वेग असतो. व्हेरॅसिटी, सत्यता असते त्याच्यामध्ये, सत्य गोष्टी यामध्ये लपवता येत नाहीत, सत्यता त्यामध्ये आपल्याला मिळते. व्हॅल्यू आणि त्याचं मूल्य असतं. म्हणजेच आपल्याला वरती आपण पाहिलं होतं डेटा इज अ फ्यूल, म्हणजेच डेटा एक इंधन आहे. डेटाला आपण सर्वात एक मॅसिव्ह डेटा, प्रचंड किंवा एक वंडर्स म्हणलेलं आहे, एक आश्चर्य म्हणलेलं आहे. बिग डेटा फीचर्स, त्याचे फीचर्स काय काय आहेत. इझी टू ऑप्टेन, आपल्याला यूज करायला, ऑप्टेन करायला, वापरायला इझी आहे. मॅसिव्ह आहे, चॅलेंजेस आहे टू करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. ह्या स्पर्धेच्या युगामध्ये, ज्या एक कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, एक स्पर्धात्मक या जगामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल, जर जगायचं असेल, तर कसा आहे तो चॅलेंजेस टू करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. या टेक्नॉलॉजीला उत्तर देण्यासाठी, टेक्नॉलॉजीला उपयुक्त असा डेटा आहे. बिग डेटा ॲनालिसिस यूज टू गिव्ह इनसाईट दॅट वी आर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल, की इनकॉम्प्रिहेन्सिबल इथं म्हटलेलं आहे की तो इनकॉम्प्रिहेन्सिबल डेटा आहे. बिग डेटा ॲनालिसिस यूज टू गिव्ह इनसाईट दॅट वी आर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. व्हॉट इज बिग डेटा, हा पॉईंट बघण्या अगोदर की बिग डेटा म्हणजे नेमकं काय, की आपण पाहूया. व्हॉट इज बिग डेटा. आपण सर्वजण यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, मॅक्स प्लेयर, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या सोशल वेबसाईटचा दैनंदिन वापर करतो विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्ही सोशल वेबसाईटवरच्या डेटाची पॉवर तपासून बघा कशी असते. तुम्ही एक प्रयोग करा, गुगल सर्चवर एखादा मोबाईल किंवा टी व्ही किंवा एखादी गाडी सर्च करा, तुम्हाला लगेच त्याचा डेटाची पॉवर काय आहे ते दिसेल. तुम्ही गुगलवर सर्च करून लगेच यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा सोशल साईटवर गेलात तर तेथे लगेचच तुम्ही जे सर्च केलं होतं त्या गोष्टीच्या प्रत्येक ठिकाणी ॲडव्हर्टाईज दिसायला लागतील. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सर्च केलं आहे, की फ्लिपकार्ट असेल, युडो असेल, इंस्टाग्राम असेल, गुगल असेल, की कोणतंही सर्च इंजिन वापरलं, याहोला सर्च केलं किंवा बिंगला सर्च केलं किंवा गुगल सर्च इंजिनला सर्च केलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसायला लागतील. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की हे कसं झालं. तर तुम्ही ज्या ठिकाणी सर्च केलं होतं त्या ठिकाणाहून सगळ्यांनी रिकग्नाईज केलं की कुकीजवरून तो डेटा ॲनालाइज करून तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायला सुरुवात केलं. याला म्हणायचं टार्गेट बेस्ड ॲडव्हर्टाइजमेंट. टार्गेट बेस्ड ॲडव्हर्टाईज म्हणजेच काय, की त्यांना ज्या ज्या टार्गेटेड कंपनी आहेत त्या तुमचा नंबर तुम्ही ज्या ॲक्सेस केलेला आहे ते तुम्हाला प्रत्येक, बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा प्ले स्टोरवरून तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करता, तुम्हाला अलाव किंवा ॲक्सेस ची विचारणा केली जाते किंवा डिनाय, किंवा आपल्याला नको असेल तर ते नाकारताही येतं, अलाव, आणि तुम्ही त्याला नेक्स्ट करत जाता आणि अप्लाय म्हणता किंवा इन्स्टॉल म्हणता. तर त्यावेळेस ते तुम्ही त्या सर्वांना ते ॲक्सेस केलेलं असते. अँड सध्या याचंच मोठं बूम आहे. 21व्या शतकातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी बिग इनसाईट एक महत्त्वपूर्ण लेसन आहे. बिग डेटा, बिग इनसाईट हा एक महत्त्वपूर्ण लेसन आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकास सामायिक संग्रहित आणि विश्लेषित केलेल्या माहितीचे महत्त्व माहीत असले पाहिजे. डेटा इतका प्रचंड आहे की मोठ्या डेटामधील ॲनालाइज लहान असल्यासारखे दिसते. हा लेसन वाचण्यामुळं शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना मोठी अंतर्दृष्टी मिळते. हा लेसन फक्त वाचला तर फक्त शिक्षकांनाच नाही तर विद्यार्थ्यांना, पालकांना, समाजाला मोठी अशी अंतर्दृष्टी मिळते. आपणास KB किंवा किलोबाईट म्हणतो आपण त्याला, MB मेगाबाईट, GB गिगाबाईट आणि TB टेराबाईट या शब्दांची माहिती आहे. हे माहितीचे उपाय आहेत डेटा. या लेसनच्या माध्यमातून डेटाचे नेमका अर्थ काय आहे आणि ते किती विशाल आहे हे आपणास समजते. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावरील आपले सामाजिकीकरण, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवरचे आपले ऑनलाईन व्यवहार रेकॉर्ड केले गेले आहेत आणि त्याचे विश्लेषण केले गेले आहे. हा डेटा वेगवेगळ्या संस्था वापरतात. आपणास वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी अज्ञाताकडून कॉल, ईमेल आणि मेसेज प्राप्त होतात. बघा की आपण एखादी वस्तू ऑनलाईन मागवली किंवा आपण इलेक्शनच्या वेळेस बघितलं असेल की आपल्याला बरेचसे फोन कॉल्स येतात. आपला फोन नंबर कोणी दिलेला असतो
तर हे डेटा आपल्याला आपण ज्या ठिकाणी ॲक्सेस केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी आपण आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बरेचसे आपण झेरॉक्स देतो, त्याबरोबर आपला मोबाईल नंबर बँकिंगला अटॅच करतो, त्यावेळेस आपण आपला बरीचशी माहिती सोडली जाते आणि तो डेटा कंपनी, टार्गेटेड कंपनी त्या घेतात आणि आपल्याला या प्रकारचे कॉल, ईमेल, मेसेज प्राप्त होतात. जेव्हा आपण आपले मूल 9वी किंवा 10वीमध्ये असते तेव्हा आपल्याला कोचिंग क्लासेसचे मेसेजेस येतात किंवा 10वी झाल्यानंतरही आपल्याला भरपूर असे मेसेजेस येतात. हा मेसेज आपल्याला कसा येतो? आपला नंबर कोणी दिलेला असतो? आपणास कधी हा विचार केला आहे का की आपल्या मुलास 10वीत आहे हे त्यांना कसे कळले? त्यांना मोठ्या डेटामधून अशी माहिती मिळते. आपल्या ऑनलाईन क्रियाकलापांचे संग्रह आणि विश्लेषण केले जाते. शॉपिंग वेबसाईटवर सफरिंग करताना किंवा आपण त्या शॉपिंग साईट ज्या ॲक्सेस करतो त्यावेळेस ते करताना आपल्या आवडीच्या गोष्टी प्रथम दाखवतात. हा लेसन तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देऊ जाईल. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसनमध्ये आपल्याला बरेचसे माहिती सांगितली. बिग डेटा, बिग इनसाईट, याला कोणी ऑथर नाही आहे. हा टेक्नॉलॉजिकल पार्ट आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेतलेला हा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा चॅप्टर आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की ऑनलाईन डेटा कुठून कलेक्ट होतो? परंतु डेटा आपण पुरवत असतो. आज आपण कुठले ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप आपण सेलमध्ये इन्स्टॉल करताना ॲक्सेस मागतं बघा, की ॲक्सेस मागितल्यानंतर ॲक्सेस टू कॉन्टॅक्ट, ॲक्सेस टू फोटो, ॲक्सेस टू व्हिडिओ, याचा अर्थ काय असतो? तर त्या ॲपचा सर्व्हर जो आहे तो तुमच्या सेलमधील सगळ्या डेटाला ॲक्सेस मागतो आहे. म्हणजे तो तुमच्या मोबाईलमधून लिटरली तुमचा डेटा घेऊन स्टोअर करतो आहे. इवन ट्रूकॉलरला कसं कळतं की अमुक एक नंबर कोणाचा आहे? तर ट्रूकॉलर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व नंबर सर्व्हरला घेतं आणि त्यामधून सांगतं की तो नंबर कोणाचा आहे. ते नाव आपण सेव्ह केलेलं असतं. कधी कधी नाव येतं माय पप्पा, कारण आपण ते नाव सेव्ह केलेलं असतं. हे कसं असतं? हे असं असतं डेटा ॲनालिसिस. तुम्ही 12वीनंतर कॉम्प्युटर सायन्स करत असाल, तुम्ही 12वीनंतर जर कॉम्प्युटर सायन्स करणार असाल तर मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल लर्निंग या गोष्टींना येणाऱ्या काळात बिग स्कोप आहे. कलेक्टिव्ह डाटाचे पुढील संग्रहित उपयोग आहेत. यूज ऑफ डेटा, पेज नंबर 36वर आपण पुस्तकामध्ये पाहू शकतो. यूज ऑफ डेटा, या डेटाचा यूज कुठं केला जातो? युजेस ऑफ डेटा. व्हॉट इज अ बिग डेटा? बिग डेटा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. बिग डेटा analysis is the complex process of examining large and varied data set. Big data is uncovered information such as hidden pattern, unknown correlation, market trend and customer performance. की याच्यामध्ये अननोन कॉरिलेशन्स, मार्केट ट्रेंड, मार्केटमध्ये कोणता ट्रेड चालू आहे, अँड कस्टमर परफॉर्मन्स आणि कस्टमरचा किंवा आपण त्याला बिहेवियर म्हणूया, कस्टमरचं जे वागणं आहे, कस्टमर कोणत्या वेबसाईट सर्च करतो आहे, कोणत्या वेबसाईट तो ॲक्सेस करतो आहे, तर त्याच्यावरून तो त्यांना प्रेफरन्स दिला जातो. ऑल इंडस्ट्रीज ट्राय टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट अँड ॲडव्हान्टेजेस विथ द ह्यूज डाटा. आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीज या डेटा मिळवण्याचा काम करतात. युजेस ऑफ बिग डेटा. कशामध्ये हा बिग डेटा पाहायला जातो, कशामध्ये त्याचा वापर केला जातो, इन शॉर्ट आपण या स्लाईडमध्ये पाहूया. लोकेशन ट्रेसिंग, की एखाद्याचं लोकेशन आपल्याला ट्रेस करायचं आहे, जसं की सायबर क्राईमवाले आहेत, CID वाले आहेत, पोलीसमॅन असतील किंवा मिलिटरी असतील, की यामध्ये लोकेशन ट्रेस केलं जातं. किंवा आपण GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जी आहे, की एखादा ओनर आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनचा मालक आहे, तो आपली गाडी कुठं चाललेली आहे, कुठं जाणार आहे, तर त्या एखाद्या 4 व्हीलरला तो ते डिव्हाइस बसवतो GPS. त्या GPSवरून आपल्याला कळतं की ते व्हेकल्स आता या रूटवर आहे, या ठिकाणी ते चाललेलं आहे, या वेळेत त्या तिथं पोहोचणार आहे. लोकेशन ट्रेसिंग केलं जातं. सेकंड पॉईंट आहे अंडरस्टँडिंग द वेदर फॉरकास्ट, की हवामान अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यासाठीही हे डिव्हाइस वापरलं जातात किंवा हा डेटा यूज केला जातो. हेल्थकेअर इंडस्ट्री, की हॉस्पिटॅलिटी जे आहे किंवा हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये पण या प्रकारच्या काय म्हणतो आपण त्याला, हा डाटा यूज केला जातो. म्हणजे आपल्या मोबाईल ॲपला आपण मिनी मेडिकल असंही म्हणलं जातं. म्हणजे आपण काय करतो, ड्रिंकिंग लेवल किती, किंवा आपण वॉटर लेवल किती आहे, किंवा आपण किती चाललो दररोज, हे बरंचसं आपलं डेटा सेव्ह करतं आणि आपल्याला सांगण्याचं काम आपला मिनी बायोमेडिकल आपलं करतं, म्हणजेच आपला मोबाईल फोन करतो. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, किंवा व्यवहार जे आहेत ज्या कॉमर्स फील्डमध्ये असतील किंवा बँकिंगमध्ये असतील, फायनान्समध्ये असतील, या प्रकारे डेटा यूज केला जातो. स्पोर्ट पर्सन, एखाद्या स्पोर्ट पर्सनविषयी माहिती कलेक्ट करायसाठी हे डेटा यूज केला जातो. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री असेल, एंटरटेनमेंट अँड मीडिया असेल,
म्हणजे जे एंटरटेनमेंटचे साधनं जे वापरले जातात की जे आपण मनोरंजन क्षेत्र असतील किंवा प्रसारमाध्यमं असतील याच्यामध्ये पण बिग डेटा यूज केला जातो किंवा बिग डेटाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपली जी लास्ट आहे सर्वात बेस्ट आहे ती एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण क्षेत्र यापासून अलिप्त नाही आहे, यापासून वेगळं नाही आहे. आपण बघूया पहिला पॉईंट, लोकेशन ट्रेसिंग. GPS and Google Maps make us big data. Geographical positioning system किंवा radio frequency identification sensor, we can get real time data about traffic congestion on a particular route. Information if the route is closed or if it is a one-way road, understanding accident prone areas etc. काय या ठिकाणी लोकेशन आपल्याला कळू शकतं. जॉग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर, वी कॅन गेट रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक कंजेक्शन किंवा ट्रॅफिक जाम असेल तर त्या ठिकाणी आपण लोकेशन ट्रेस करू शकतो. बिग डेटा हॅज बीन युजफुल in identifying and tracing the exact location of the place. Your GPS and Google Maps make us a big data. With the geographic positioning and radio frequency identification sensor, we get the real-time data about traffic congestion on particular route. Information if the road is closed or if it is a one-way route. Understanding accident-prone areas, etc. You can plan your own route according to the travel time and transportation of goods. If you have ordered something online, you can trace the location of your goods in transit. जे आपलं वाहून येणार आपण काही ऑर्डर केलं असेल त्याचं जे एखादी फ्लिपकार्ट, अमेझॉन यावरून काही एखादी वस्तू ऑर्डर केली असेल तर आपण त्याचं लोकेशनही ट्रेस करू शकतो. त्याचं संक्रमण, ते वाहून येण्याची पद्धती आपण पाहू शकतो. यू कॅन प्ले युअर रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. वी कॅन ट्रेस लोकेशन ऑफ गुड्स अँड इट्स कंडिशन इन ट्रान्झिट. हे जे संक्रमण आहे त्याचं कंडिशन कशी आहे आपल्या मालाची किंवा आपण त्याला ट्रेस करू शकतो. हेल्प लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन अ ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन द डिलिव्हरी. आणि डिलिव्हरीला लागणारा वेळ जो आहे किंवा जो कसा वाचवता येईल हे याच्यामध्ये आपल्याला पाहू शकतो. अंडरस्टँडिंग द वेदर रिपोर्ट, जो हवामानाचा अंदाज आहे त्याच्यामध्ये हे गुड डेटा किंवा हा डेटा यूज केला जातो. देअर आर वेदर सेन्सर अँड सॅटेलाईट सेटअप ऑल राऊंड द ग्लोब, की ह्या विश्वामध्ये या जगभरामध्ये weather sensor and satellite setup all around the globe help us to understand the weather and help in the weather forecasting. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी डेटा युजफुल आहे. वेदर पॅटर्न गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेडिमेंट नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड, अर्थक्विक, त्सुनामी. किंवा नॅचरल ज्या कलॅमिटीज आहेत, ज्या आपत्ती आहेत त्या फ्लड असेल, एक अर्थक्विक असेल, त्सुनामी असेल तर हे आपल्याला समजण्यास हा डेटा उपयुक्त ठरू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन कॅन बी मेड टू कॉम्बॅक्ट विथ देम. आणि आपल्याला यासाठी जर आपल्याला हा अंदाज समजला, वेदर फॉरकास्टिंगच्या माध्यमातून आपल्याला जर समजलं की आपल्यावर एखादी विपत्ती येत आहे, एखादी संकट आपल्यावर येत आहे तर आपल्याला त्याची निश्चितच काळजी घेता येईल. नेसेसरी प्रिपरेशन कॅन बी मेड टू कॉम्बॅक्ट विथ देम. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्स लाईक वॉटर. आणि ग्लोबल वॉर्मिंग जे जागतिक तापमानवाढ जे आहे याच्यामुळे आपल्याला जे संकट येऊ घातलेलं आहे की आपल्या जे पाण्याची कमतरता भासणार आहे भविष्यामध्ये, तर त्याच्यावरही काही आपल्याला करता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे हेल्थकेअर इंडस्ट्री. जे आरोग्यविषयक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण कशी सुधारणा विथ हेल्प ऑफ डेटाच्या माध्यमातून करू शकतो. पीपल बिकम्स हेल्थ कॉन्शियस, की निश्चितच लोकांना याची जाणीव आहे. टुडे वी सी द पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस आपण यूज करतो, स्मार्ट वॉचेस असतील, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप कलेक्टिंग डेटा. आपल्या फोनमध्ये बऱ्याचशा प्रकारचे ॲप्स आपण डाउनलोड करतो आणि जे जसं की लाईक मिनी बायोमेडिकल आहे, म्हणजेच वी कॅन से दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस. आणि आपल्या मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस आहे म्हणून आपण ते वापरतो. थर्मामीटर असेल, प्लस ऑक्सिमीटर असेल, टेटेक अवर हार्ट रेट असेल, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ एक्झरसाइज, द डिस्टन्स ऑफ एक्सेट्रा. आणि आपण दररोज किती चाललो किंवा किती एक्झरसाइज केला तर याच्यावर आपल्याला एक बायोमेडिकल म्हणून आपल्याला मोबाईल डेटा आपल्याला जो प्रोव्हाइड करतो तो उपयुक्त आहे. विथ द हेल्प ऑफ दिस डेटा वन कॅन गेट न्यू इन्साईट अँड प्रोव्हाइड पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज
इंडिव्हिज्युअल फीडबॅक देण्याचं काम बिग डेटा हा हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कळते. 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइड टू पेशंट इन अ हॉस्पिटल टू, आणि 24 तास आपल्यावर वॉच ठेवण्याचं काम हे छोटंसं डिव्हाइस करतं. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काय काय उपयुक्त आहे आणखी? बिग डेटा हेल्प्स टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ द पेशंट. आपण एखादा पेशंट असेल किंवा एखादा आपणच आजारी असो तर आपलं रेकॉर्ड मेंटेन ठेवण्याचं काम करतं. बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. हेल्प टू हॅव डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ द एनी ड्रग्ज एक्सेट्रा. नेक्स्ट, हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक अँड डिसीजेस. एखाद्या व्याधीवर, एखाद्या साथीच्या रोगावर, एपिडेमिक्स म्हणजे एखादा साथीचा रोग आहे त्याला आपण बळी पडू नये तर मॉनिटरिंग करण्याचं काम ते करतं. एखादा डिसीजेस रोग आहे, व्याधी आहे तर त्याच्यावरही नियंत्रण ठेवण्याचं किंवा एक वॉच ठेवण्याचं काम मिनी बायोमेडिकल आपल्याला करतं हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये. फार्मास्युटिकल कंपनीज यूज बिग डेटा प्रमोट रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया. आणि फार्मास्युटिकल ज्या कंपनीज आहेत यूज अ बिग डेटा टू प्रमोट रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये संसर्ग झालेला असेल तर त्याच्यावर वॉच ठेवण्याचं काम फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्याचा डेटा यूज करण्याचं काम फार्मास्युटिकल कंपन्या करतात. इंडिव्हिज्युअल ऑफन गिव्ह सजेशन अँड सोल्युशन फॉर देअर प्रॉब्लेम्स. आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल सोल्युशन आणि त्याच्यावर सजेशनही त्या देतात. बिग डेटा यूज केला जातो. आणखी कशामध्ये केला तो बिग डेटा यूज केला जातो? नंबर 4, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बिग डेटा अनालिसिस हेल्प्स टू स्टडी द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ पीपल. लोकांच्या ज्या व्यवहार पद्धती आहेत, लोकांची जे पद्धत आहे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ पीपल त्याच्यावर वॉच ठेवण्याचं काम किंवा तो बिग डेटा यामध्ये सेव्ह केला जातो. द बँक अँड फायनान्स कंपनी टू कम विथ अ सुटेबल प्लॅन. आणि त्या लोकांच्या व्यवहार पद्धतीसारखी प्लॅन आपल्या बाजारात घेऊन येण्याचं काम करतात किंवा ज्या कस्टमरांना जो उपयुक्त जे प्लॅन आहेत ते बाहेर आणण्याचं काम करतात. टू एनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सी अँड इन्स्टिट्यूशन. टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, अर्किवल ऑफ ऑडिट ट्रायल्स एक्सेट्रा. की बघा, टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम. जे सायबर क्राईम घडतात, ऑनलाईन फ्रॉड होतात, त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी हा बिग डेटा निश्चितच उपयुक्त आहे. कार्ड फ्रॉड असेल की एखाद्या कंपनीकडून आपल्याला फोन कॉल येतो की तुमच्या कार्डची व्हॅलिडिटी संपलेली आहे, तुम्ही आम्हाला पिन नंबर सांगा, तुम्ही आम्हाला तुमचा CVC नंबर सांगा किंवा त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर सांगा, त्या मोबाईल नंबरवाल्याला OTP सांगा. असं त्या कार्ड फ्रॉड जे डिटेक्शन आहेत तर आपल्याला ह्या बिग डेटामधनं आपल्याला लवकरात लवकर माहिती होते. इन हँडलिंग इश्यू रिलेटेड टू द मिस ट्रान्झॅक्शन अँड फेल्युअर इन द नेट बँकिंग. नेट बँकिंगमार्फत होणारे जे मिस ट्रान्झॅक्शन असतात, एखादं ट्रान्झॅक्शन होतच नाही आहे आणि आपल्या मोबाईल कॉलवर मोबाईल मेसेज येतो आपल्याला की एखादा मोबाईल कॉल येतो किंवा आपल्याला मेसेज येतो की आपल्या मोबाईलवरून एवढे पैसे कट झालेले आहेत, की ह्या अशा प्रकारचे मिस ट्रान्झॅक्शन असतील किंवा फेल्युअर इन नेट बँकिंग. आणि नेट बँकिंगच्याद्वारे आपल्याला जे असे फेक मेसेजेस येतात किंवा एक फेल्युअर मेसेज येतात ते याच्यामधने त्यांना इम्प्रूव्हमेंट करता येते. टू प्रेडिक्ट पॉसिबल स्पीक वन सर्व्हर सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. निश्चितच बँक याच्यावर एक मॅनेज करतं किंवा याच्यावर इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम ट्रान्झॅक्शनवर त्या पद्धतीने बँक काम करते आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम करते. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन SEC यूज अ बिग डेटा. की सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन हा बिग डेटा यूज करतं टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट फॉर पॉसिबल लीगल ट्रेड अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटी. Network analysis and natural language processor are used to identify possible fraud in the financial market. Big data algorithm used to make trading decision in high frequency trading, HFT, high frequency trading. Majority of equal trading takes place via data algorithm. की या डेटा अल्गोरिदमच्या माध्यमातूनही या नेट बँकिंगचे आपल्याला महत्त्व कळतं. लोकेशन ट्रेसिंग आपण सुरुवातीला बघितलं. आपण बघूया की आपणास रहदारी आणि एकरी मार्ग किंवा अपघात प्रवण भागांची माहिती मिळवण्यासाठी त्याची जी गल्ली, जे गाव आपल्याला माहीत नसते ते अमेरिका स्थित गुगल कंपनीला कसं माहीत होतं? हे तर सगळं आपण दिलेल्या अपडेटमुळे पॉसिबल होतं. आपण टाकलेले गल्लीचे नाव, गावाचे नाव ऑटोमॅटिकली GPS वर सेव्ह होतं.
म्हणजेच आपल्याला तो डेटा वापरून अपडेट होत असते. सेकंड आपण पॉईंट बघितला अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, जे वेदर फोरकास्टिंग जो आहे किंवा आपण हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो त्याच्यामध्ये हवामानात होणारे बदल, भूकंप, महापूर, त्सुनामी या सर्व गोष्टी अलर्ट होण्यासाठी वेदर सेन्सर आणि सॅटेलाईट पृथ्वीवर किंवा अवकाशात बसवले आहेत. या पॉवरफुल डेटामधून आपल्याला सगळ्या गोष्टीचा अलर्ट मिळत असतो. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काय आहे बरं, आरोग्यावर आधारित डेटा सतत गोळा केला जातो. सध्या सुरू असलेला कोविड-19 या महामारीवर वॅक्सिन लस तयार करण्यासाठी खूप सारा डेटा जगभर गोळा केला जातो आहे. म्हणजे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्येही डेटा किती उपयुक्त आहे आपल्याला समजू शकतं. बँकिंग अँड फायनान्स, आत्ताच मुद्दा आपण बघितला बँकिंग अँड फायनान्स अँड ट्रेडिंगमध्ये, की यामध्ये गुंतवणूकदाराच्या गरजा जाणून घेण्यासाठी योग्य योजना तयार करतात. आर्थिक बाजारावर लक्ष ठेवता येतं. तसेच बँकेत गेल्यानंतर एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीचे अगोदर पद बघितले जाते, म्हणजे त्या व्यक्तीचे नेटवर नाव टाकल्याबरोबर त्याचा व्यवहार कसा आहे ते समजते. हे डेटा ॲनालिसिसमुळे शक्य होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बघितलं असेल की डेटा किती युजफुल आहे. आपण नेक्स्ट पॉईंट बघूया की स्पोर्टमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना की पालकांना की या क्रिकेट क्षेत्राविषयी, फुटबॉल क्षेत्राविषयी, हॉकी क्षेत्राविषयी इंटरेस्ट असेल. आपण बघूया की क्रिकेट म्हणूया की या स्पोर्ट सेक्टरमध्ये बिग डेटा इज यूज की काय केलं जातं. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच we are shown so many permissions and combination of the statistical analysis. A genetic data has been credited over a period of time for recording matches, ट्रेनिंग सीझन अँड वर्कआउट, की बऱ्याच वेळेस या एखाद्या प्लेअरचा क्रिकेट मॅच खेळताना किंवा एखादी जिग्नेटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फॉर द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सीझन, की एखाद्या ट्रेनिंग करताना हा डेटा सेव्ह केला जातो आणि तो डेटा त्यांच्या ॲक्सेसला घेतला जातो. प्रमोशन अँड कॉम्बिनेशन ऑफ द स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, त्या एखाद्या प्लेअरविषयी तो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस त्याच्याविषयी जे मांडलं आहे, त्यांनी किती मॅचेस खेळल्या, त्याचा स्ट्राईक रेट किती आहे, त्यांनी किती ओव्हरमध्ये किती रन केले, किती सिक्सर मारले, त्यांनी किती फोर मारले, किती वेळेस कोणत्या प्लेअरकडून तो आऊट झाला, हा डेटा त्याच्यावर सेव्ह केला जातो. डेटा एनेबल स्पोर्टमॅन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेअर इन अ वर्ल्ड वाईड, की जगभरामधल्या कोणत्याही खेळाडूविषयी आपल्याला जर सर्च इंजिन वापरून सर्च केलं तर त्याविषयी आपल्याला माहिती मिळते, तो कसा खेळतो, त्याचा प्लस पॉईंट कोणता आहे, वीक पॉईंट कोणता आहे, या डेटावरून आपल्याला समजू शकतं. हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स, आणि त्यांचा टीम परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यासाठी आपल्याला हे निश्चितच हेल्पफुल आहे. द सेन्सर इन द स्पोर्ट इक्विपमेंट हेल्प टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, आणि फील्ड कंडिशन कशी आहे, कशाला ती स्विंगला साथ देते का, फास्टर बॉलरला साथ देते, किंवा कशा प्रकारचे फील्ड आहे, तर त्याच्या बाबतीतही अभ्यास याच्यावरून आपल्याला करता येईल. व्हिडिओ ॲनालिसिस हेल्प टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मिनिटली, आणि जर एखाद्या खेळाडूचा व्हिडिओ परफॉर्मन्स बघितला, अगोदर रेकॉर्डेड व्हिडिओ बघितले, निश्चितच नवीन एखाद्या खेळाडूला, बॉलरला त्याच्यासमोर जायचं आहे बॉलिंग करायला, तर निश्चितच त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर इन द बिग डेटा. हे ॲडव्हर्टायझर, जाहिरात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना बिग डेटाचा खूप मोठा असा फायदा होतो. बिग इन फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट ऑल कीप अ ट्रेस ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. बरेचसे जण ह्या युजरच्या बिहेवियरवर, संबंधावर किंवा बिहेवियर, त्याचं जे वागणं आहे किंवा ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे करतात, कशा व्यवहार करण्याच्या पद्धती कशा आहेत याच्यावर लक्ष ठेवून असतात, त्याचा वॉच असतो. ॲडव्हर्टायझर बिगेस्ट प्लेयर इन द बिग डेटा. याच्यामधील मोठा खेळाडू म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री. फेसबुक, गुगल, ट्विटर कीप अ ट्रेस ऑफ युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा टू ॲडव्हर्टाईज सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कंपनीज. फॉर एक्झाम्पल, फेसबुक टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाय इंटेंट, website visit, interest, job role, demographic, etc. Demographics means statistical data relating to the given population and particular groups with it. म्हणजे लोकसंख्याशास्त्र जे आहेत तर त्याच्यावर आधारित या प्रकारचा डेटा गोळा करण्याचं काम हे करतं. द सेम गोज फॉर गुगल. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक यू विल get different result, and when you create a campaign for lead then you will get different result. की आपण ज्यावेळेस एखादं कॅम्पेन आयोजित करतो त्यावेळेस आपल्याला याचा वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला सेकंड लास्ट पॉईंट पाहायचा आहे एंटरटेनमेंट मीडिया.
मनोरंजन क्षेत्र आणि प्रसारमाध्यमामध्ये बिग डेटा कसा यूज केला जातो किंवा युजफुल टू द एंटरटेनमेंट अँड मीडिया. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकस ऑन targeting people with the right content at the right time. Based on your past view and your behavior online, you will be shown different recommendation. आपल्या ज्या रिकमेंडेशन आहेत, आपल्या शिफारशी आहेत, त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. आणि त्याच्यामधनं त्यांना कसा महसूल गोळा करता येईल ह्याच्यावर त्यांचं टार्गेट त्यांनी फिक्स केलेलं आहे. एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट राईट टाईम. निश्चितच एंटरटेनमेंटमध्ये आपल्याला काय हवं आहे, काय आवश्यक आहे, म्हणजे जे श्रोता आहे, जो बघणारा रीडर आहे, वाचक आहे, किंवा आपल्याला बघणारा व्ह्यूअर आहे त्यांचा, तर त्यांना काय हवं आहे ते देण्याचं काम हे एंटरटेनमेंट आणि मीडिया करतं. डिफरंट रिकमेंडेशन विल बी अ सेंड बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू अँड बिहेवियर. आपल्या ज्या शिफारशी आहेत तर त्याच्यावरही ते आपल्याला डेटा कलेक्ट करून ते आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. दिस टेक्निक प्रॉपरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. आणि हेच कोण वापरतं, नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब या प्रकारच्या गोष्टी जास्तीत जास्त ऑब्झर्व करतं, फॉलो करतं आणि आपल्याकडून जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये आपण गुंतून राहू, त्यासाठी त्यांना जास्त महसूल मिळेल याकडे त्यांचं लक्ष असतं. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर लुकिंग टू सेगमेंट व्ह्यूअर्स डाटाबेस शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शो अकॉर्डिंगली. दिस अलाव बेटर रेव्हेन्यू फॉर ॲड्स अँड प्रोव्हाइड मोर एंगेजिंग एक्सपिरियन्स. आणि त्यांना निश्चितच एंटरटेनमेंट आणि मीडिया या इंडस्ट्रीला निश्चितच यामधला जास्त एक्सपिरियन्स आपल्याला दिसतो. सर्वात लास्ट मुद्दा आणि आपल्याला सर्वात उपयोगीचा जो आहे एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं? बिग डेटा हॅज इनोव्हेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इट हॅज ट्रान्सफॉर्म इन द लिप्स अँड बाउंड्स. की याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काय केलं जातं? बिग डेटा इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट अँड देअर स्टडी पॅटर्न. की या स्टुडंटवर आणि स्टडी पॅटर्नवर फोकस केला जातो. यू कॅन प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स. कस्टमाइज्ड म्हणजेच काय? विद्यार्थ्यांना जी सुटेबल आहेत ती जी लर्निंग प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये डेव्हलप करण्याचं काम एज्युकेशन इंडस्ट्री करते अकॉर्डिंग टू नीड ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टुडंट. ज्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन कोर्स मटेरियल कॅन बी अ डिझाईन क्रिएटिंग टू द डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ स्टुडंट्स. आणि स्टुडंटच्या कशा रिक्वायरमेंट आहेत, स्टुडंटला कोणत्या पद्धतीने शिकवलेलं समजतं. जे मोबाईल्स ॲप्स असतील वेगवेगळे, की यूट्यूब असेल, यूट्यूबच्या मार्फत गुगल मीट असेल किंवा झूम मीटिंग असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेंजरच्या माध्यमातून, फोन कॉलच्या माध्यमातून, अशा प्रकारे त्या स्टुडंटच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यानुसार याच्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होतात. बिग डेटा मेक्स कॉन्व्हिनियंट टू अंडरस्टँड स्टुडंट चॉईस, डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन ऑफ द व्हेरियस कोर्सेस अँड दिअर स्पेशालिटीज. आणि त्याच्या स्पेशालिटी ज्या आहेत त्याच्यावर फोकस केला जातो. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये अजून काय बघूया आपण? बिग डेटा ऑल्सो हॅव ॲक्सेस टू रिझल्ट. आपल्याला रिझल्टही लगेच बघता येतो. की एखाद्या मोबाईलवर गुगल फॉर्मवर एखादी टेस्ट दिली तर त्याचा रिझल्ट विद्यार्थ्यांना लगेच त्यांच्यासमोर ऑनलाईन टेस्ट दिली तर त्यांचा रिझल्ट लगेच त्यांना बघता येतो. विथ द हेल्प ऑफ रिझल्ट वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट. आणि त्या रिझल्टच्या याच्यावर रिझल्ट किती मार्क्स मिळाले, वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट. याच्यावर आपल्याला विद्यार्थ्याची प्रगती आपल्याला कळून येते. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेसेस. त्याला काय येतं, काय कमतरता आहे, काय त्याची शक्ती आहे, काय आपल्याला त्याला द्यायला हवं हे आपल्याला समजतं. युजफुल टू गाईड द स्टुडंट द बेस्ट करिअर फॉर हिम. आणि त्याचं करिअर घडवण्यासाठी आपल्याला ते युजफुल आहे. एज्युकेशन इंडस्ट्री इन डेप्थ स्टडी ऑफ बिग डेटा गिव्ह न्यू इन्साईट टू एज्युकेशन इंडस्ट्री, हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस वर्किंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, इनहॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस होताना दिसून येते. इनहॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट. बिग डेटा प्रोव्हाइड अ सोल्युशन टू पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल दॅट इज वन साईज फिट ऑल. वन साईज फिट ऑल म्हणजेच एकच साईज किंवा दॅट इज वन साईज फिट ऑल. आणि सगळ्यासाठी उपयुक्त असणारी हे डेटा इंडस्ट्री आहे किंवा डेटा आपल्याला आहे. बिग डेटा, बिग इनसाईट. आणि आपल्याला यामध्ये म्हणता येईल की एज्युकेशन इंडस्ट्रीलाही हा खूप उपयुक्त आहे. बिग डेटा इज हेल्पफुल इन. आणखी कशामध्ये उपयुक्त आहे शेवटच्या स्लाईडमध्ये आपण बघूया. बिग डेटा इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च.
की एखादा वैज्ञानिक रिसर्च करायचा आहे कोणता, तर त्याच्यामध्ये बिग डेटा युजफुल आहे. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिनन, भौगोलिक आश्चर्य आहेत, भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, भौगोलिक ज्या सीमारेषा आहेत, भौगोलिक साधनं आहेत, संसाधनं आहेत, की त्यावर त्या समजून घेणं ह्या बिग डेटामधून सोपं होतं. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्मेंट मशिनरी, की एखादी गव्हर्मेंट मशिनरी आहे की कसं स्मूथ वर्किंग करायचं, तर त्यासाठी हेल्पफुल आहे. इट इज अ जिनी इन अवर हँड, इट्स अ जिनी इन अवर ओन हँड, की जिनी इन अवर ओन हँड म्हणजे काय, अरबी भाषेतील किंवा अरबी गोष्टीतील एखादं भूत असतं की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्याला मिळवण्यासाठी, की आपल्या जादूची कांडी म्हणूया आपण, की ती आपल्या हातातील आहे. म्हणजे बिग डेटा एका क्लिकवर आपल्याला कोणतीही जगभरातील कोणतीही गोष्ट त्याविषयी माहिती मिळू शकते. बिग डेटा लाईज इन अवर हँड्स इन मेक द ऑप्टिमिझम यूज ऑफ इट्स द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड किंवा मॅनकाइंड, की मानवजातीला संपूर्ण, की इट इज लाईज टू अवर हँड टू मेक द ऑप्टिमिझम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मेनकाइंड. संपूर्ण मानवजातीला एक आशावाद या बिग डेटाने निर्माण करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये आपण बँकिंग अँड मराठीतनं बघताना बँकिंग आणि फायनान्सपर्यंत आलो. तर स्पोर्ट, क्रिकेटच्या मॅचमध्ये डाटा ॲनालिसिसचा खूप मोठा अनुभव आपण सर्वजण घेतो. एखाद्या प्लेयर ग्राउंडवर उतरल्याबरोबर त्या प्लेयरची संपूर्ण इन्फॉर्मेशन स्क्रीनवर साईडला दिलेली असते. हा डेटा वेळोवेळी अपडेट केलेला असतो. तसेच खेळाडूंनी कामगिरी सुधारण्यासाठी डेटाचा वापर केला तर निश्चितच खेळाडूंना त्यांची फील्ड सुधारण्यास मदत होईल. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये फेसबुक असेल, गुगल, ट्विटर ऑर एनी अदर ऑनलाईन जायंट व सतत ॲडव्हर्टायझिंग सुरू असते. एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये नेटफ्लिक्स असेल, यूट्यूब असेल यांच्या माध्यमातून बिग डेटा गोळा केला जातो. आणि सर्वात शेवटचं आपल्या उपयोगीचं जे आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऑनलाईन डेटा भरपूर उपलब्ध आहे आणि त्यामध्ये सतत वाढ आहे. या धड्याचा अभ्यास केल्यानंतर आपणास डेटा वर्ल्ड वाईडबद्दल चांगल्या प्रकारे माहिती घेता येऊ शकते. शिक्षण प्रणाली सुधारित करण्यासाठी आपणास अशा डेटाचा वापर करण्याचा एक मार्ग सापडतो. काय सार्वजनिक करावे आणि काय नाही याची खबरदारी आपण घेऊ शकतो. म्हणजेच आपण WhatsAppवर एखादा मेसेज टाकायचा आहे, हे सार्वजनिक टाकायचं आहे का इंडिव्हिज्युअल एखाद्या वैयक्तिक टाकायचं आहे, सामाजिक भावना दुखावू नयेत अशा प्रकारे आपलं वर्तन असायला हवं. की फेसबुक, इंटरनेट, मीडिया किंवा कोणत्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग साईट असतील त्याच्यावर जे मत आपण मांडतो ते एक सामाजिक होऊन जातं, आपलं वैयक्तिक राहत नाही. म्हणून त्यावर काही करताना एक खबरदारी आपण घेऊ शकतो. आपल्या क्रेडिट कार्ड असतील, डेबिट कार्ड असतील, पासवर्ड किंवा पिनकोड सार्वजनिक करू नका असा इशारा दिला जातो, कारण या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत. इंग्लिश लँग्वेज शिकण्याबरोबरच जगाचं ज्ञान देण्यासाठी हे जे 12वीचं इंग्लिशचं बुक आहे, 12वीचं इंग्लिशचं बुक हे जगामधलं ज्ञान देण्याचं काम यामुळे करतं आहे. त्याच प्रकारे हा बिग डेटा बिग इनसाईट हा चॅप्टर आपल्याला उपयोगी ठरू शकतो किंवा आपल्याला उपयोगी ठरतो आहे. की बघूया विद्यार्थी मित्रांनो, की इथं आपण बिग डेटा बिग इनसाईट हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.